इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच. जितकं देखणं तुमचं रूप, जितकं सुंदर तुमचं मन, तितकं सुंदर आमचं मनमोहिनी ब्राइडल कलेक्शन. नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार. गुलाबराव देवकर और गुलाबराव पाटिल, मैंने हाल में न्यूज बताया था कि दोनों एक दूसरे के साथ आ सकते हैं. हालांकि गुलाबराव देवकर जब अजीत पवार दल में जाने की बात कर रहे थे तो अजीत पवार दल के जो नेता हैं अंदरूनी उनमें कहीं ना कहीं रुकावटें नजर आ रही है और गुलाबराव देवकर के लिए अजीत पवार दल में आना जरा मुश्किल नजर आ रहा है. इस बारे में पत्रकारों ने गुलाबराव पाटिल से बातचीत की तो गुलाबराव पाटिल ने कहा कि भाई गद्दार, वो लोग हमें गद्दार गद्दार चिल्ला रहे थे, अब उनको क्या कहा जाए, गद्दार 2+2=1 ऐसा कुछ तो फॉर्म्युला बताया है. सुनिए क्या कह रहे हैं गुलाबराव पाटिल. हा, गेले होते ते, पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्या वेळेस अजित पवारांना ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि 84,000 मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली. मग उभाटा असेल किंवा त्यांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, अशी काय घाई आली की लगेच 8 दिवसामध्ये या माणसाला पळावं लागतंय. आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते, मग आता त्यांना काय म्हणावं मी? गद्दार 2+2 म्हणजे यांना काय म्हणावं? शेवटी एवढी गद्दारी तर माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही. मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही, भगव्याशी केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही. हे तर सरळ शरद पवारांची गद्दारी करताय. त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे, मजूर फेडरेशनचे जे 10 कोटींचा प्रॉब्लेम आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा आहे, 4 वर्षाची झालेली शिक्षा आहे, हे सगळं बाहेर येईल. तो फिर बचाव, त्या पद्धतीनं बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही. त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल. कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असं नाही आहे. हायकोर्टामध्ये केस चालू आहे की त्यांनी पतसंस्थेच्या मधून 10 कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे. फक्त स्टे आहे त्याच्यावर. तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा. अटलांटा गुलाबराव पाटलांनी काढले नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटामध्ये आरोपी आहे, 4 वर्षाची ऑलरेडी यांना शिक्षा आहे. हे संत नाही आहे. आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत ते राहतात पाळतीत आणि मजूर सोसायटी आहे बांबोरीत. मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे आहे. त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे पिल्ले आहेत ते पण बाहेर येतील. कोणाच्या अंगात काय स्वप्न पडतं मला माहीत नाही. त्यामुळे शिंदे आपले खडसे साहेब हा त्यांचा निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे. त्यांना जे वाटेल ते करतील. सगळ्यांचे तात्विकच वाद असतात, पर्सनल वाद कोणाचेच नसतात. ते फडणवीस साहेब आहेत, पंचांग पाहून बरोबर करतील. त्यांचं भ्रष्टाचार काढणार. मी त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे, माझी मंत्री आहे. मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत, जे सोसायट्या आहेत, हे मजूर नाही आहे. यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, यांच्याकडे 1-1 करोडच्या गाड्या आहेत. हे फॉर्च्युनर मजूर आहेत. तर ह्या मजुरांची चौकशा लावल्या तर ह्या खऱ्या मजुरांना तिथे न्याय मिळेल. देवकरप्पा मजूर आहे का? IT रिटर्न भरणारा माणूस आहे, तो मजूर कसा होऊ शकतो? तर हे काढू ना. ये थे गुलाबराव पाटिल. इनकी भाषा जो है वो इसी तरह से है, वो कड़क शब्दों में बहुत कुछ सुना देते हैं, जो उन्होंने अभी गुलाबराव देवकर को सुना है. इसी के साथ साथ इनका ऐसा मानना है कि जो इनके नेता हैं एकनाथ राव शिंदे, उनको गृह मंत्री का पद मिलना चाहिए. गृह मंत्री का जो कारभार है वो उनको मिलना चाहिए. ऐसी डिमांड्स है. सभी की अपनी अपनी अपेक्षाएं हैं, लेकिन ये भी कहते नहीं चुकते हैं कि जो कुछ भी करेंगे वो तो वरिष्ठ ही करेंगे. एकनाथ राव खड़से भी हाल ही में फिर से बीजेपी प्रवेश करने के विचारधारा में आ चुके हैं, क्योंकि हाल ही में उन्होंने कहा कि फडणवीस से उनके तात्विक मतभेद थे, मतलब टेम्पररी मतभेद थे. भाई, टेम्पररी मतभेद में इतनी बातें बता दी जाती है, राजनीति इतनी गंदी होती है, ये भी लोगों को समझ में आ रहा होगा. क्या क्या नहीं कहते थे एकनाथ राव खड़से भारतीय जनता पार्टी के बारे में, गिरीश महाजन के बारे में, देवेंद्र फडणवीस के बारे में. और अब वो अगर इस तरीके की बातें करते हैं कि तात्विक मतभेद था उनके बीच में और कभी बातें सुधर भी सकती है, इस बारे में भी कमेंट करने से नहीं चुके गुलाबराव पाटिल. क्या कहते हैं सुनिए. ये थे शिवसेना की तोप कहे जाने वाले, और तोप के अंदाज में गोले दागते हुए नजर आते हैं ये हमेशा. इन्होंने खड़से के लिए भी पंचांग देखने की बात कर डाली. मजाक मजाक में बहुत सारी बातें कर देते हैं. हालांकि खड़से साहब के बारे में ये कहना पड़ेगा कि अब वो बहुत ज़्यादा अंदर से टूट गए होंगे,
क्योंकि पिछले कई सालों से उन्होंने बीजेपी जो है वो छोड़ भी दी है, बीजेपी ने उन्हें नकारा भी है। अभी जो चुनाव हुआ था इसमें उनकी पुत्री सुपुत्री रोहिणी खड़से खड़ी थी और भावनिक आह्वान काफी सारा कह दिया था। मतलब यहाँ तक उन्होंने कह दिया था खड़से साहब ने कि भाई अगला चुनाव में देख पाऊंगा या नहीं देख पाऊंगा, तब आप मेरी पुत्री का ख्याल रखें और विधानसभा में उन्हें जितवा के लाए वगैरह वगैरह। लेकिन पब्लिक के ऊपर शायद कोई असर नहीं हुआ इस बात का। क्यों नहीं हुआ, यह तो आत्मचिंतन करने की बात है। तो आप इस चीज को समझ लीजिए कि राजनीति आप कीजिए लेकिन पब्लिक के साथ आपको जुड़ कर रहना पड़ेगा। गुलाब राव पाटिल की तो बात आप सुन ही चुके हैं। आगे फिर आपसे मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।